तर मग सर्वांचे आपल्या कोकणी प्रवासी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। काल पवार सकरी गावातील शिपण्याचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला आणि त्याचीच ही व्हिडिओ आज आपण आपल्याकरता घेऊन आलेलो आहोत। आजची ही व्हिडिओ खूप कमी इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप जास्त फन किंवा मजामध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। झालेल्या गमती लोकांनी साजरा केलेला आनंद हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत। त्यामुळे आपण कमीत कमी माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। जे काय आहे आपण रॉ फुटेजेस ठेवलेले आहेत। तर मी आशा बाळगतो की तुम्ही आजची ही व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय कराल। धन्यवाद। श्रीदेवी सरपरी शिपण्याच्या कार्यक्रमाला जाण्या अगोदर तिच्या मूळ सानेवर विराजमान होते। विराजमान झाल्यावर गावातील सर्व ग्रामस्थ तिचं शेवटचं दर्शन घेतात। दर्शन घेऊन झाल्यावर गावाकडून तिला आरज लावले जाते की बाबा आतापर्यंत झालेले सर्व कार्यक्रम हे निर्विघ्नपणे पार पडलेले आहेत आणि आजचा हा शिपण्याचा कार्यक्रम देखील असंच निर्विघ्नपणे पार पडण्यात यावा। त्यानंतर गावातील गुरुवाच्या तर्फे सुद्धा देवीला आरज लावले जाते की आजपर्यंत माझ्याकडून जी काही सेवा केली गेलेली आहे त्याच्यामध्ये जर काही चुकीवाकी झाली असेल तर त्यासाठी माफी असावी आणि हे करून पालखी पुढच्या प्रवासाला प्रस्थान करते। या आपल्या कुर्ले गावाच्या चतुर्थी महिना तुझ्या हात भेटीचा नारळ ठेवला आहे। अजूनपर्यंत माझी शिवाजी आता निवेद्याची घर आहेत। ती निवेद्याची घरं आता घेतल्याच्या नंतर बायका तू सोहळ्यावर जाणार आहे त्या आपला सोहळा पार कर। असंच बा अजूनपर्यंत बा तुझ्या सोहळा तू सर्वांची हौसमौज केलेली आहे। अजूनपर्यंत बा मुळोबाला आली नव्हती, आज बहुसंख्येने आलेली आहेत। तेव्हा तुझ्या हौसमौज करतात तशीच त्यांची हौसमौज कर, आनंदाने पार पाड। त्याच्यात का कोणाचा भांडवलचा असेल का नोकरी धंद्याचा असेल तिथं बायका उभा राहून सर्वांच्या बालगोपाला खेळगाड्यांना तिथं बायका उभी राहा आणि आजचा कार्यक्रम आहे तो आनंदाने आपला पार पाड आणि कोणाचा भांडण न होता अगदी यशस्वी पाड याचा वाटत सुखात संभाळ सरकारी सरपंच 1,000 रुपये जाणे बायका सरपंच माती हा पुजारी अनिकेत गुरव बाई याने आपला हात भेटीचा नारळ ठेवला नाही। त्याच्याकडून बायका तुझी पूजा करताना कुठे चुकबोल झाले असेल काय झालं असेल तर लेकराला माफ कर। तो बाग तुझी कायमची पूजा करतो, साफसफाई वगैरे चांगली ठेवतो, त्याप्रमाणे सेवाभावा करतो। त्याची काय मन इच्छा असेल ती पूर्ण कर। तो इकडे तिकडे फिरणारा गाडी घोडा चालवत असेल त्याची आपला पाकपोट कादर आणि हा भाग चुकीवाकीचा नारळ ठेवलेला हात भेटीचा तो पावन करून घे असं चुकाचा। आता आपण आलेलो आहोत श्रीदेव दशरथ यांच्या सानेवर। इथे आपण बघू शकता की सर्व ग्रामस्थ श्रीदेव दशरथ यांच्या मूळ सानेवर जमा झालेले आहेत आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात गुलाल खेळला जातो आणि देवापुढे शेवटचा तमाशा सादर केल्यानंतर ही पालखी इथून पुढच्या प्रवासाला प्रस्थान करते। तर चला बघूया की इकडचं दृश्य कसं आहे।
आता इथं तुम्ही बघू शकता लोक वाट करून उभे आहेत। इथे आता ढोल पळवण्याची स्पर्धा होणार आहे। स्पर्धा म्हणजे दोन्ही पालख्या एकत्र येण्याच्या अगोदर त्यांच्या पुढे जे ढोल चालत असतात ते ढोल कोण सर्वात आधी मैराल पाळत जाऊन पोचेल ह्याची एक छोटीशी शर्यत असते। तर त्याचीच इथं तयारी चालू आहे। ढोल पाळल्यानंतर सेम पालखीसुद्धा तिथे येते। तर चला बघूया की हा दृश्य कसा असतो। आता इथे आमचे अनिकेत गुरव देवाच्या रुखवातीची तयारी करत आहेत। रुखवात म्हणजे काय तर दोन्ही पालख्यांचं आता पुढे लग्न लागणार आहे। तर दोन्ही पालख्यांचे वराडी इथे रुखवात घेऊन एकामेकांच्या भेटीला येतात। तर तो दृश्य कसा असतो ते आता आपण पुढे बघूया।
आता आपण नुकतंच जीर्णोद्धार झालेल्या पवारसाखरेतील ग्रामदेवळामध्ये प्रवेश करत आहोत। इथे आता आपण बघू शकता की पोवळीमध्ये दोन्ही पालख्या त्यांच्या फेऱ्या पूर्ण करणार आहेत। त्यांच्या पुढे ढोल असतात, त्यांच्या मागे पालख्या असतात आणि त्यांच्या मागे जे ग्रामस्थ आहेत ते त्यांच्यावर अक्षता टाकत जात असतात। असा हा संपूर्ण विवाह सोहळा होतो आणि त्यांच्या ठराविक फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर पालखी ग्रामदेवळामध्ये आगमन करते आणि त्याच्यानंतर शिंप हे संपल्याचं घोषित केलं जातं।